सोबत आहेत. समाजाला बोलले नाही हे कृपा करून गैरसमज आपल्या सगळ्यात ठीक आहे. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बडे सर तुम्ही स्पष्टीकरण दिलं. रविकुमार करड आपल्या सोबत आहेत. दसरा मेळावा सीमोल्लंघन आहे, विचारांचं सोनं लुटतात असं म्हणतात. ठीक आहे, आता सोनं महाग झालंय कदाचित, त्यामुळे म्हणून मग अशा प्रकारे त्या मेळाव्यामध्ये ज्याला भगवान बाबांची परंपरा आहे, मुंडे साहेबांची परंपरा आहे, ती पुढे पंकजा मुंडे यांच्यापर्यंत आली, ह्याच्यात वाल्मिक कराड कसा काय आला? हा कुठला विचार आहे? हा महाराष्ट्र प्रश्न विचारतोय. वाल्मिक कराड त्याच्यामध्ये येणं हे चुकीचंच आहे. आणि वाल्मिक कराडचा फोटो ज्या एका व्यक्तीने आणला तो फ्रिंज एलिमेंट समजतो. आम्ही वाल्मिक कराडचं कधीही समर्थन करत नाही. मी स्वतः कराड आहे, पण त्याच्या गँगचं आम्ही कुणीही समर्थन करू शकत नाही किंवा वंजारी समाजानेही कधी केलं नाही. आणि ज्या वेळी चार्जशीट मध्ये किंवा जे फोटोज बाहेर आले त्यानंतर तर एकही वंजारी समाजाचा व्यक्ती उघडपणे किंवा मागे बोलताना सुद्धा वाल्मिक कराडचं कधीच समर्थन करत नाहीये. वंजारी समाज हा आरक्षणाचा वापर करून शिक्षणाने पुढे जात आहे, तर गुन्हेगारीला कधीच समर्थन करत नाही. आणि वंजारी समाजाचे नेते ज्या पंकजाताई आहेत किंवा जे धनंजय मुंडे आहेत तेही याचं कधीही समर्थन केलं नाही. त्यांनी सुद्धा राजीनामा दिला ना, ज्या दिवशी त्यांना सत्य कळलं त्यांनी त्या दिवशी राजीनामा दिला. त्यामुळं वंजारी समाजाचं एका फोटोमुळे समर्थन आहे किंवा जे लाभार्थी आहेत वाल्मिक कराडचे त्यांनी तो फोटो दाखवला म्हणून संपूर्ण वंजारी समाजाला आजपर्यंत जे क्रिमिनल कास्ट म्हणून गौरवण्यासाठी किंवा वंजारी समाजाला क्रिमिनल कास्ट जे ब्रिटिश काळामध्ये एसटी मधील काही जातींना लांछन लावण्यात आलं ते वंजारी समाजाला लावण्याचा प्रयत्न का केला जातोय? फक्त एका फोटोमुळे का? किंवा त्यावर पंकजाताईंचं नियंत्रण आहे का? त्यांनी सुद्धा म्हटलं की गुंडांचं उदात्तीकरण करू नका, आमचा हाच समज आहे. आणि मुंडे साहेबांनी सुद्धा वंजारी समाजाला हाच संदेश दिलेला आहे की तुम्ही शिकून संघटित होऊन पुढे जा. तुम्ही